विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष भारतीय भाषा मराठी हा पेपर अभ्यासणार आहोत। आणि त्यामध्ये एक ग्रामीण कथा आहे, त्या कथेचा आस्वाद आपण आज घेणार आहोत। या कथेचे नाव आहे काकण चोळी आणि लेखिकेचे नाव आहे अनिता येलमटे। अनिता येलमटे यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर तो असा आहे, त्यांचे पूर्ण नाव अनिता तुकाराम येलमटे, नागतीर्थवाडी, जिल्हा लातूर या ठिकाणी 1984 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। तेथेच त्यांचं शालेय शिक्षण तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं ढाळेगाव येथे महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे झालेले आहे। उदगीर येथे लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात त्या मराठी विषयाच्या माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। त्यांचे आभाळ पाटील, घे भरारी, अंतरीच्या गाभ्यातून, अक्षरवाटा व प्रेरक बापू अशी संपादित ग्रंथसंपदा आहे। नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रसिद्ध कथा कादंबरीकार राजन गवस यांनी संपादित केलेल्या नवलेखन मराठी कथा या ग्रंथात काकण चोळी या कथेची त्यांची निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यगौरव पुरस्कार हा देखील त्यांनी मिळवलेला आहे। त्याचबरोबर शिक्षण विवेक युवा शिक्षक पुरस्कार, शिक्षक साहित्य दूत पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। ग्रामीण स्त्रियांचं अस्तित्व शून्यवत करणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे परित्यक्ता व मातृत्व। मातृत्व हे स्त्रीत्वाची उंची गाठणारं मूल्य आहे, पण हेच मातृत्व तिला वैधव्यात उजवंत वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा पोटी असेल तर सासरी थारा मिळतो, पण मुलगी पोटी असेल तर तिच्या सकट माहेरी रवानगी होते। डोईवर अक्षता पडल्यावर माहेरही परकच बनतं, असा अधांतरी जगण्याचा शाप घेणाऱ्या, परावलंबी जगणाऱ्या अबलेची व्यथा मांडणारी व बाईची मुळं कुठेच रुजू दिले जात नाहीत हे वास्तव मांडणारी ही कथा आहे। कथेचे नाव आहे काकण चोळी आणि कथा लेखिका आहेत अनिता येलमटे। तर एकंदरीतच ग्रामीण स्त्रियांचं मातृत्व असणं आणि हेच मातृत्व नंतर जर वंशाचा दिवा या विषयानं जर समोर आलेलं असेल तर ते किती असह्य होतं हे सांगणारी ही कथा आहे। जर मुलगा पोटी असेल, वंशाचा दिवा जी ग्रामीण भागात आजही मुलगाच पाहिजे हा जो हव्यास आहे किंवा अट्टहास आहे, जर तसं झालं नाही आणि जर मुलगा जन्माला आला किंवा मुलगा पोटी आला तर तिचं संपूर्ण सासरमध्ये कोड कौतुक होतं, तिचे लाड होतात। परंतु जर मुलगी जन्माला आली तर मात्र त्या मुलीसकट तिलाही घरातून हकलून देण्याची अनेक उदाहरणं आपण ग्रामीण भागामध्ये पाहत आलेलो आहोत। अशाच पद्धतीची एक कथा अनिता येलमटे या ठिकाणी सादर करतात। कथा आपण वाचूया। अगं ये सोजरा, ऐकलंच नव्ह? डोक्यावरच्या टोपलीला खाली टेकवत जमुना म्हणाली, कशाचं व? माधूची सोरीक मोडली म्हणा। आणि कसं व? काल तर पार्वताबाई समद्याला सुनाचं कौतिक सांगत होती,
सगळंच जमलं होतं, पण सोयऱ्याला शालूबद्दल कळालं. उरावर ननंद असल्या घरी पोरगी देणार नाही म्हणून सोयरा निघून गेला. अरे देवा, आधीच महादू शालूला बरं बघाना झाला आहे, आता तर दातच खाऊन असेल की. आता त्याचं सांगू नका, घरात भांडण करून पाटलाच्या वाड्यात जाऊन बसलाय. तिचं लगीन तरी करा, नाहीतर तिला वायलं तरी ठेवा म्हणून. म्हणजे एक कुटुंबातील एक, ज्याला तक्रार आपण म्हणू, कुटुंबातील एक साधी कुरबूर या ठिकाणी सुरुवातीलाच लेखिकेनं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. की नवी नवरी झाल्याबद्दल जी पार्वताबाई आपल्या सुनेचं सगळ्यांना कौतुक सांगत होती, आता तिलाच या घरामध्ये अडचण झालेली आहे आणि म्हणून आता तिला वेगळं काढून द्यावं की काय, अशा पद्धतीची हालचाल या कुटुंबामध्ये सुरू झाली आहे. मागच्या 2 लग्नाची पोरगी भाजून निघाली, अजून लगीन करून काय बाकी आहे काय बघायचं तिला, कोणत्या जन्माच्या बाबतीला भोगावं लागतंय म्हणावं. सोजरा चिंतागती होऊन बोलत होते. गावभर ही वार्ता कळाली होती की शालूमुळं माधूची सोयरीक मोडली. माधू रुसून पाटलाच्या वाड्यात बसल्यानं गावात जागोजागी डुप्पे करून हीच चर्चा रंगात आली होती. कोणी महादूच्या बाजूनं तर कोण शालूबद्दल सहानुभूती दाखवत होतं. रायबानं कडब्याचा भोरा कोठ्यात टाकला आणि म्हशीच्या धारा काढाव्यात म्हणून तांब्या आणण्यासाठी घराकडे निघाला. तिकडून वाड्याच्या चोपावर बसलेल्या रामू कारभाऱ्यानं हाक दिली. अरे रायबा, ये जरा टेक की म्हणत हातातील विडीचा कट्टा पुढं केला. थकलेल्या रायबानं बी कारभारी कधी नाही तो फुकटात बिडी देतोय म्हणून बिडी पेटवून झुरका मारला. म्हणाला, अरे कोट्याचा माधू बिन लग्नाचाच राहतोय वाटतं औंदा. ते कसं काय, पोराला नाव ठेवायला जागा नाही. कोणी बी पोरगी द्यायला राजी होतील की. पोराचं सगळं चांगलं आहे, पर गळ्यात लोढणं बांधल्यावानी रांडव बहीण नाही का त्याची. अरे तिच्यामुळे तर त्याची सोयरीक मोडली की आज. असं होय, बहिणीची तेवढी बाजू लंगडी हाय गड्याची, नाहीतर तरणाबांड पोरगा हाय, देणाऱ्याला चांगलं आहे. अरे पण किती दिवस त्यानं तिचं वजं घ्यावं. 2 लग्न लावून दिली तरी एका लेकरासगड वापस माहेरातच आली. तिचं तर करावंच लागेल, तर तिच्या त्या पहिल्या नवऱ्याच्या लेकीचं बी करावं लागेल की ह्याला. आणि ह्याचं काही घर बसणार नाही आता. रायबा भोळा भाबडा होता. रामू कारभाऱ्याच्या पोटात काहीतरी भलतं शिजत होतं. रायबा माधूच्या शेताचा शेजारी होता म्हणून तर कारभारी हळुवारपणे जाळ टाकत होता. अरे रायबा, तू मधी पडतो म्हणलास तर आपल्याकडे एक उपाय आहे बघ त्याच्यावर. त्याच्या बहिणीचं बी भलं होईल आणि ह्याला पोरगी बी मिळाल. बाई लेकीचं चांगलं व्हावं म्हणून रायबानं मोठ्या आशेने विचारलं, ते कसं काय. माझ्या बहिणीची लेक, माझी भाची बिन बापाची पोर आहे. तिला मी माधूला देतो, पण एका अटीवर, माधूची बहीण मला लेकराला सोडून देत असतील तर. लेकराला सांभाळायचे पैसे मी देईन की त्याला. रायबा अवाक झाला. कारभाऱ्याची बायको म्हणून 5-6 वर्ष झाले असतील. नोकऱ्या लागून मुलं शहरात गेले. मुली दिल्या घरी सुखी होत्या. धनवान असल्यानं भाकरी करायलाही
घरात नोकर माणसं हाताला होती, तरी ह्याला बायको हवी होती म्हणून तो त्याच्याकडे बघतच राहिला. रायबाच्या गप्प बसण्यामुळं तोच म्हणाला, अरे पोटाची लई बंडाळ होत्यात आता, जीवाला बी बरं नसते, सेवा करायला उतारवयात बाई माणूस घरात लागतच की. तसं मला बिन लग्नाच्या लई पोरी सांगून येतात, पण ही पोरगी बघण्यातली आहे, पोरगी मला पास आहे, पोरीला आता डाग लागला आहे, तेवढी लंगडी बाजू सोडली तर बाकी समज जमते बघ. अव कारभारी, तुम्ही आता लगीन करणार होय, सुना जावई आले तुम्हासनी, आता वर दिसेल का? रायबा, मरे पस्तूर बायकू लागती या, मी आता तर 50शी गाठलो, तू थंड डोसक्याने विचार कर, माधू कसं बाई तिला घराबाहेर काढणार आहे, कुठं जाईल ती, त्यापरीस मला भाकर घालल आणि तिला आसरा मिळेल की. रायबालाही हे पटत होतं. महादू कोणासंग लग्न लावलं नाही तर घराबाहेरचा रस्ता तरी दाखवेल, बाय लेकीला असं उघड्यावर टाकण्यापेक्षा गावातच कोणी आधार देत असतील तर काय वाईट, असा विचार करता करता तो म्हणाला, मला बी पटतं हे, महादूला बोलून बघतो मी. कारभारीचे डोळे चमकले. लगेच तो म्हणाला, तुझ्या म्हशीच्या धारा माझ्या गडी काढून दूध घरी देईल, तू ह्याच वक्ताला पाटलाचा वाडा गाठ, तिथं महादूबी हाय, समजे हेच विचार करायले. रायबाला लगेच वाड्यात जावं लागले. तिथे सगळ्यासमोर राम कारभाऱ्याचा प्रस्ताव त्यांना मांडला. आधी सर्वांना विपरीत वाटणारी गोष्ट हळूहळू सगळ्यांना पटू लागली. महादूला तर दुहेरी आनंद झाला. बहिणीचं ओझंही हलकं होणार होतं, शिवाय आपली सोयरीकही होणार होती. राहता राहिला प्रश्न बहिणीच्या मुलीचा. रामू कारभारी अफाट पैसा देईल या आशेवर तो लगेच तयार झाला. सुंठी वाचून खोकला गेल्याचे समाधानही मिळाले. पाटीलही गंभीरपणे विचार करू लागले. आपल्या मुलीसोबतच वाढलेल्या शालूला डागण्या दिल्यासारखं नशिबानं दुखावलं. कोणत्याही अपराधाशिवाय जगण्याची शिक्षा ती भोगत होती. शिवाय एक लेकरासाठीही ती झुरत होती. गावातच राहील तर लेकरासमोरही राहील. बैठकीत बसलेल्या सर्वांनी शालूच्या व रामू कारभाराच्या लग्नाला होकार दिला. आतून पाटलाच्या सौभाग्यवती नीलूबहिणी शांतपणे ऐकत होत्या. शालूच्या उद्ध्वस्त आयुष्याच्या त्या साक्षीदार होत्या. त्यांना या लग्नाचा प्रस्ताव पसंत पडला नाही. गावात सगळीकडे खबर गेली. रामू कारभारी मोठ्या मनानं शालूला स्वीकारायला तयार झाला होता. दुकानातली एखादी वस्तू विकत नसेल तर कोणत्याही किमतीला, अगदी नाममात्र किमतीलाही विकायला दुकानदार तयार होतो. तसेच शालूचे झाले होते. भावाला जड झालेल्या बहिणीचा सौदा तिला कुठलीच कल्पना न देता झाला व तिच्या तिसऱ्या लग्नाची तयारी सुरू झाली. पण नीलू वहिनींनी एक अट ठेवली की शालूच्या परवानगीशिवाय लग्न करू नये. आपल्यामुळे भावाची सोयरीक मोडल्यामुळे खचून गेलेली शालू गपगार होती. तितक्या तिसऱ्या लग्नाची बातमी कळता झोपेत दगड टाकल्यासारखी तिची अवस्था झाली. मुलीच्या उद्ध्वस्त आयुष्याने खचलेले वडील अंथरुणाला खिळलेले होते. आपल्याच वयाच्या माणसाच्या दावणीला मुलीला बांधायच्या विचाराने वडील आसवाने पांघरून ओले करत होते, तर आई पुन्हा एकदा मुलीला मांडवात उभी करण्याच्या कल्पनेने हादरून गेली. लहानपणापासूनच शांत स्वभावाच्या शालूचं अवघ्या 15व्या वर्षी लग्न झाले होते. कोवळ्या वयात संसाराला जोडल्या गेलेल्या शालूचा पहिला संसार 1.5-2 वर्षात उधाळला गेला. शेतीच्या वादातून भावकीच्या लोकांनी तिच्या नवऱ्याचा जीवानीशी काटा काढला. 8 दिवसाची ओली बाळंतीण असलेल्या शालूला वैधव्याचा शाप मिळाला. मुलगी जन्माला येऊन आपल्या पोराला गिळलं म्हणून शालूच्या सासू सासऱ्यांनी 8 दिवसाच्या नातीसाठी ₹50,000 देऊन माहेरला तिची कायमची पाठवणी केली. खेळ भांडीचा डाव मांडण्याच्या वयात नशिबाने जवळ धक्का दिला व तो सोसत दिवसाला मागे ढकलत असतानाच तिला पुन्हा एकदा मांडवात उभी करण्यात आले.
आणि एड्सने बाधित असलेल्या 2 मुलांच्या बापासोबत लग्न लावून दिले. रोगाची कुठलीच कल्पना नसलेल्या शालूला आशा होती की मी ज्याच्या मुलाची आई झाले तर तो माझ्या पोरक्या लेकराचा बाप होईल. पण काही दिवसातच आपल्या अंथरुणापासून दूर दूर पळणाऱ्या नवऱ्याचे रोगाचे कटू सत्य तिच्या समोर आले. अवघ्या 15 दिवसात तिला माहेरची वाट धरावी लागली. तेव्हापासून तिने जोडीदाराच्या व संसाराच्या स्वप्नांचा पूर्णविराम दिला होता. आता ती फक्त काळजाच्या तुकड्यासाठी म्हणजे तिच्या मुलीची आई व पिता होऊन जगत होती. तिच्या मुलीला देण्यात आलेले 50,000 रुपये महादूने धंद्यात बुडवले तरी तो रोज तिच्या खाण्यापिण्याचा हिशोब काढून तिला ओपऱ्यासारखं वागू लागला. आता तर त्याची सोयरीक मोडल्याने त्याने तिला चव्हाट्यावरच उभे केले होते. रामू कारभाराची वाईट वळणाची चाल सर्वांनाच माहीत होती तरी तिला वाट्यातून काढण्यासाठी सगळेच तिच्या लग्नाला राजी झाले होते. समाधानाने सगळे निद्रेच्या अधीन झाले. सगळीकडे भयानक शांतता पसरली होती. कित्येक घरातून दबक्या आवाजात शालूच्या उद्ध्वस्त आयुष्याची मनसोक्तपणे चवही घेतली जात होती. त्या रात्रीच्या शांत वातावरणात आतून बाहेरून पेटलेली एक बाई डोळ्यांच्या आसवानं स्वतःला थंड करू पाहत होती. आपल्या अपराधाचा आणि जखमांचा हिशोब घालीत रात्र तिच्या डोळ्यासमोरून पाहत होती. भडभडून आलेले हुंदके साडीच्या बोळानं दाबत होती. पहाट होताना तिनं आपल्या मुलीला मांडीवर घेतलं, समाधानाने पाहिलं. कोणत्या तरी निर्णयाबरोबर तिची नवी पहाट होत होती. आता तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं की लाचारीची शरमही नव्हती. एक नवी सकाळ होण्याची ती वाट पाहत होती. एकंदरीतच एका स्त्रीचं आयुष्य किंवा एखाद्या मुलीचं आयुष्य कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतं आणि ते उद्ध्वस्तपण घरातीलच माणसं आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्याला वाटणाऱ्या समस्यापोटी कशी तिला पुन्हा एकदा गर्तेत ढकलून देतात याचं चित्रण करणारी ही कथा आहे. पुढच्या तासाला आपण सविस्तर बघू.